योजना ज्या आहेत किती केल्या त्याची माहिती आज खरं म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या थोडं मागे घ्या ना, लागेल थोडं. मराठवाडा वासियांना शुभेच्छा देतो आणि मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्यांनी आपलं त्याग केला, बलिदान दिलं आणि या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो, त्यांना मानाचा मुजरा करतो. आणि आज खरं म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या मराठवाड्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी तो साजरा करत असतो. आणि त्याचे पार्श्वभूमी लक्षात घेता गेल्या वर्षी आम्ही इथं कॅबिनेट बैठक घेतली होती. जवळपास 45,000 कोटी रुपयांची कामं त्यावेळेस त्याची घोषणा झाली होती. मी माझ्या भाषणामध्ये मनोगतामध्ये सांगितलेलं आहे जवळपास त्यापैकी 29,000 कोटी रुपयांची कामं मार्गी आम्ही लावली आहे आणि जी बाकी आहे ती उर्वरित ती पूर्णपणे प्रक्रियेमध्ये आहेत आणि ती देखील पूर्ण होती. मराठवाडा दुष्काळ मुक्त करणं, मराठवाड्याचा दुष्काळवाडा हा जो काही लागलेला शब्द आहे त्याच्या मागे हा पुसून टाकणं हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून पश्चिमी वाहिन्यातून समुद्राकडे वाहून जाणारं पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यातून मराठवाड्याला देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड जे अगोदर युती सरकारमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना तो प्रकल्प सुरू केला होता, परंतु मधल्या काळामध्ये तो बंद पडला होता. तो आम्ही पुन्हा त्याला चालना दिलेली आहे आणि जवळपास 15,000 कोटी रुपये त्याला खर्च आवश्यक आहे. आणि म्हणून मराठवाड्याचा दुष्काळमुक्त करणं आणि मराठवाड्याच्या अनेक ज्या काही योजना मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलेल्या आहेत यासाठी सरकार कुठेही मागे पडणार नाही. सरकार मराठवाड्यातल्या जनतेच्या पाठीशी आहे. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या युद्ध पातळीने 2 वर्षामध्ये 2.25 वर्षामध्ये आज आम्ही निर्णय घेतले मराठवाड्याच्या विकासासाठी त्याचबरोबर राज्यातल्या जनतेच्या विकासासाठी. आज आपण पाहिलं की नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तो कंप्लीट झाला. सरकार 2 वर्ष झाले, परंतु या कमी कालावधीमध्ये अशी मोठी कामं केली. आज इंडस्ट्री या ठिकाणी येते की टाटा किर्लोस्कर सारखे, टेस्लासारख्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी येत आहेत. या मराठवाड्यातल्या तरुणांना रोजगार देण्याचं काम आपण करतोय आणि मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्यांच्या अनेक मागण्या आहेत. उद्योगामध्ये IT पार्क आणणं, उद्योगामध्ये नवीन जे काय इलेक्ट्रिक व्हेकल त्याचे प्रकल्प आणणं, या सगळ्या जे काय प्रकल्प आहेत, सोलरचे प्रकल्प आणणं, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट मराठवाड्यात देखील होते आहे. एकूण इन्व्हेस्टमेंटच्या 52% इन्व्हेस्टमेंट फक्त आपल्या राज्यामध्ये आहे. देशाच्या एकूण परदेशी गुंतवणुकीच्या 52% आपल्या राज्याची इन्व्हेस्टमेंट आहे. ही मोठी गोष्ट आहे. आपलं राज्य GDP पुढे आहे, आपलं राज्य इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुढे आहे आणि आपलं राज्याला स्वच्छताचा नंबर 1 मिळाला आहे. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये देखील आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली, त्याचा फायदा माझ्या गरीब बहिणींना मिळेल. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना केली. आता जवळपास मला इथे तरुण भेटले, त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेले आहेत. त्यांना 8,000 10,000 रुपये महिन्याला मिळणार आहेत. त्यांचं स्किलिंग होईल, त्यांना ट्रेनिंग होईल आणि त्याचाही फायदा स्किल मॅनपॉवरमध्ये येणाऱ्या उद्योजकांना होईल. त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही केली, 3 गॅस सिलेंडर देण्याचा तोही निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांसाठी देखील 7.5 HP जे मोटर पंपाने शेती करण्यात त्यांना वीज बिल माफ केलं आहे. आज 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण दिली आहे. 6,000 केंद्राचे 6,000 आपले शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहतो. आणि त्याचबरोबर आज शेतकऱ्यांना जे काय आजपर्यंत अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट 16,000 कोटी रुपये आपण मदत दिली. त्यामध्ये नियम निकष सगळे बाजूला ठेवले आणि एकूण सगळ्या योजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी 45,000 कोटी रुपयाचं आपण त्यांना मान्यता दिली, त्याचा त्यांना फायदा होतो. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये जे आज अनेक देखील